नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजीमधील रायटिंग स्किल क्वेश्चन नंबर 4A ड्राफ्टिंग व्हर्च्युअलचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन. इमॅजिन यू आर नॉट वेल. अशी कल्पना करा की तुम्ही बरे नाही आहेत. तुमची तब्येत थोडीशी खराब आहे. अँड विल नॉट बी एबल टू अटेंड लेक्चर्स ॲट कॉलेज. आणि कॉलेजला काही कारणास्तव तुम्ही लेक्चर अटेंड करू शकत नाहीत. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 or 150 words टू कन्वे द सेम टू युअर टीचर. आणि याबाबत तुम्हाला 100 ते 150 शब्दांमध्ये तुमच्या शिक्षकाला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही कॉलेजला लेक्चरला येऊ शकत नाहीत. गिव्ह युअर ओन रिझन टू सपोर्ट युअर मेसेज. सो तुम्ही का येऊ शकत नाहीत याबाबत तुम्हाला मेसेजचं तिथे कारण किंवा तिथे त्यांना तुमच्या शिक्षकाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण उत्तर बनवलेलं आहे. ते आपण थोडंसं समजून घेऊया. सो या फॉर्मॅटमध्ये पहिला आपल्याला मेसेज या प्रकारचा एक बॉक्स बनवून घ्यायचा. मेसेज असा वर्ड लिहायचा. देन दिवस, डे, पेपर तुमचा 10 फेब्रुवारी 2026ला आहे तो टायमिंग. आणि सकाळी 9:15 ला तुम्ही तो मेसेज देतायत तुमच्या टीचरला. या हिशोबाने असा फॉर्मॅट आपल्याला बनवायचा आहे. ज्या व्यक्तीला, ज्या सरांना तुम्ही मेसेज करणार आहात, समोरच्या व्यक्तीला त्याचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. आता या ठिकाणी सर आहेत म्हणून आपण सचिन सर म्हणून घेतलं आणि या ठिकाणी स्टुडंट म्हणून इमॅजिनरी एक काल्पनिक जणू आपण अक्षय आहोत या नावाने आपण बनवणार आहोत. आय एम अक्षय स्टडीइंग इन 12th स्टँडर्ड. मी अक्षय आहे आणि मी 12वीच्या वर्गात शिकतोय. आय एम रायटिंग टू इन्फॉर्म यू. मी तुम्हाला हे लिहितोय कारण तुम्हाला मला कळवायचं आहे, इन्फॉर्म करायचं आहे दॅट आय एम फीलिंग नॉट वेल ऑर अनवेल. माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे, मी बरा नाही आहे. अँड विल नॉट बी एबल टू अटेंड लेक्चर्स फॉर द नेक्स्ट सम डेज. आणि काही कारणांमुळे मी लेक्चरला काही पुढील दिवस येऊ शकत नाही किंवा उपस्थित नाही राहू शकत. आय हॅव बीन एक्सपिरियन्सिंग ऑर सफरिंग फ्रॉम सम सिम्पटम्स लाईक फीवर, कोल्ड अँड कफ. कारण मला ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसत आहेत किंवा मला या 2-3 गोष्टींनी मी थोडा त्रासलो आहे. अँड माय डॉक्टर हॅज ॲडवाइज्ड मी टू टेक अ रेस्ट टू रिकवर फुल्ली. आणि माझ्या डॉक्टरांनी मला पूर्ण बरे होईपर्यंत, रिकव्हर होईपर्यंत मला आराम करायला सांगितलेला आहे. आय ॲश्युअर यू दॅट आय विल कंप्लीट माय होमवर्क. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी माझं पूर्ण होमवर्क करेल. अँड असाइनमेंट्स म्हणजे माझं दिलेलं काम, माझे दिलेले प्रोजेक्ट, जसं मी वन्स आय एम बेटर, मी जसं बरा होईल तसं मी सर्व काही पूर्ण करून देईल. काइंडली लेट मी नो इफ देअर आर एनी स्पेसिफिक टास्क्स ऑर मटेरियल्स आय शुड फोकस ऑन ड्युरिंग दिस टाईम. तर कृपया मला तुम्ही कळवावं की या काळामध्ये काही स्पेसिफिक टास्क म्हणजे काही वेगळा अभ्यास दिला आहे का? किंवा काही मटेरियल म्हणजे अभ्यासाविषयी काही माहिती तुम्ही त्या ठिकाणी दिली असेल की मी कशावर ड्युरिंग धिस टाईम म्हणजे ह्या काळामध्ये ज्यावेळेस मी घरी आहे, त्यावेळेस मी कशावर फोकस केला पाहिजे, त्याविषयीची थोडी माहिती मला कळवली तर बरं होईल. थँक यू फॉर युअर अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट. तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल आणि मला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. युअर स्टुडंट अक्षय. मी तुमचा विद्यार्थी अक्षय आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या ड्राफ्टिंग मेसेजचं मी ट्रान्सलेशन या ठिकाणी केलेलं आहे, की कशाप्रकारे आपण एक काल्पनिक या ठिकाणी मेसेज तयार करायचा आहे. त्यासाठी दुसराही डेमो मी तयार ठेवलेला आहे. तर तोही तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला समजवतो. बघा, सेम पॅटर्नमध्ये आहे, फक्त कंटेंट थोडासा मी मेसेज वेगळा आणि ईझी जास्त बनवला आहे. आय एम अक्षय स्टडीइंग इन 12th स्टँडर्ड. मी अक्षय आहे, 12वीच्या वर्गात शिकतो. आय एम नॉट फीलिंग वेल. मला बरं वाटत नाही आहे किंवा माझी तब्येत खराब आहे. सो आय व्हिजिटेड माय फॅमिली डॉक्टर. म्हणून मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना भेटलो. अँड ही ॲडवाइज मी टू टेक अ रेस्ट फॉर सम नेक्स्ट डेज. सो त्यांनी मला असा सल्ला दिलेला आहे की काही दिवसांसाठी पुढील मी आराम करावा. आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी अ लीव्ह. मी तुम्हाला माझी रजा मंजूर व्हावी यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो म्हणजे विनंती करतो.
आय अश्युअर यू दॅट आय विल कंप्लीट माय होमवर्क अँड असाइनमेंट्स. आणि मी तुम्हाला खात्री देतो, की मी माझं दिलेलं पूर्ण गृहपाठ किंवा माझं अभ्यासाचं वर्क आणि प्रोजेक्ट, असाइनमेंट्स सर्व काही पूर्ण करेल. थँक यू फॉर अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की एका दिलेल्या प्रश्नाचे वेगवेगळे इमॅजिनरी तुम्ही काल्पनिक या ठिकाणी मेसेज बनवू शकतात. धन्यवाद.